राज्यातील महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत आणि यावरून मविया नेत्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। मात्र आता यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपनं मवियावर निशाणा साधलाय। पवारांमुळे जातीपातीमध्ये विष पसरल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय, तर महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्यामध्ये महाविकास आघाडी गुंतली असल्याचा दावा भाजपने केलाय। तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतं त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना, असले शब्द कसले घेताय? पवार साहेब, तुम्ही आणि तुमच्या बरोबरची जी मंडळी आहेत ही महाराष्ट्रामध्ये अराजकता आणि अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। बदलापुरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली। मुंबईत उद्धव ठाकरे तर पुण्यात शरद पवारांनी मूक निदर्शनं केली। हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2017 ते 2023 पर्यंतच्या गुन्ह्यांची यादीच वाचली। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांवर निशाणा साधला। 2017 4320 बलात्कार, 2018 4918 बलात्कार, 2019 5412 बलात्कार, 2020 4846 बलात्कार, 2021 5954 बलात्कार, 2022 7084 बलात्कार, 2023 7521 बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले। मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही। कोणत्याही ठिकाणी जर महिलांच्यावर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठेल। महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेल। जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी, त्यांच्याही काळात आहेत, बरोबर की नाही? आणि आजही आहेत। माझं फक्त एवढंच म्हणणे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये जे सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणुका आहेत का त्याच्या मागे? निवडणुका आल्या आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात, मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की। लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याही काळामधला आकडा तुम्ही तुम्हाला दिला, त्याचं काय करणार? अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही। अत्याचार कसले अत्याचार? तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतं त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना, असले शब्द कसले घेताय? सध्या राज्यात आरक्षणाचा वाद धुमसतोय। ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही जोर धरतीये आणि यावरून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपला मोर्चा हा शरद पवारांकडे वळवला। राज्यात जातीचं विष हे शरद पवारांनी पेरल्याचा आरोप त्यांनी केलाय। म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा, तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती, कधी आमच्या संतांची विभागणी कधी आडनावांनी कधी ओळखली जात नव्हती, जातीमध्ये बघितलं जात नव्हतं, संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं। या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता। त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं, हे मला असं वाटतं 99 सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची। हे 25 वर्ष तेच ऐकते मी, 25 वर्ष तेच ऐकते। आणि ही एक लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे आणि ते झाल्यावर हेडलाईन झालीच ना। शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते, त्यामुळे इतना तो हक बनताय। आणि मला आश्चर्य वाटतंय, मला नेहमी वाटायचं की राज ठाकरे फार संवेदनशील नेते आहेत। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसींचं आरक्षण बचाव आंदोलन, बदलापुरातील अत्याचाराविरोधात रेल्वे स्टेशनवरील आंदोलन आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं। यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप हा भाजपने केलाय। भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांची पोस्ट।
आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मैदान तयार करणं म्हणजेच महाराष्ट्रात अराजकता निर्माण करणं इतकं साधं सोपं गणित मांडण्यात महाविकास आघाडी गुंतली आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचं आरक्षण बचाव आंदोलन, हिंदू मिरवणुकीवर दगडफेक, रामगिरी विरुद्ध मुस्लिम समाजाचं रस्त्यावर आंदोलन, बदलापूरची दुर्दैवी घटना, निषेधार्थ महाराष्ट्र बंदचं आवाहन, त्यात उतरण्याची पवारांनी दिलेली धमकी आणि परीक्षा पुढे गेली तरी आंदोलन संपू नये याची अगोदरच केलेली तजवीज. एका पाठोपाठ एक घडलेल्या घटनेचा मूळ गाभा आहे तो जनतेला सरकारविरुद्ध भडकवणं, त्यांची आंदोलनं सुरू करून द्यायची आणि पुढे निवडणुकीत मतं मिळवायची. राज्यात अराजकता माजवण्याच्या टूलकिटचा भाग वाटतो. केवळ राजकारण नाहीये, ते राजकारण आहेच, पण या निमित्ताने समोर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचं मोठं कारस्थान आहे. गेल्या 15 दिवसातल्या सगळ्या घटना आठवून पहा. 15 दिवसापूर्वी शरद पवार मुंबईत म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो का, ही भीती वाटते. या सगळ्या घटनांमध्ये राजकीय संधी साधूपणा जो महाराष्ट्र विकास आघाडीचे काही नेते करतायत, पवार साहेब तुम्ही आणि तुमच्या बरोबरची जी मंडळी आहेत ही महाराष्ट्रामध्ये अराजकता आणि अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अराजकता अव्यवस्था निर्माण करून स्वतःचा राजकीय संधी साधूपणा, एवढा भंपकपणा पवार साहेब तुमच्याकडनं अपेक्षित नाही. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र अतिशय समृद्ध राज्य म्हणून ओळखलं जात होतं. सत्ताधारी पक्षानेच नव्हे तर विरोधी पक्षाने सुद्धा महाराष्ट्राभिमुख राजकीय संस्कृती अबाधित ठेवली होती. मात्र या राजकीय संस्कृतीला नजर लागली. सत्ताधारी असो किंवा विरोधक खालची पातळी गाठत एकमेकांना पाण्यात बघू लागलेत. यातून मूळ प्रश्न मागे पडतोय आणि राजकारण पुढे जातंय हे नाकारू शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.